सो आत्ताच आपण काय पाहिलं, एक्सप्रेशन फॉर द मॅग्निट्यूड अँड द डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट वेक्टर. तर आपल्याला मॅग्निट्यूड एक्सप्रेशन मिळालं होतं. मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट वेक्टर आर इज इक्वल टू द अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab इंटू द कॉस थीटा. तर हे आपल्याला वेक्टर आरचं म्हणजे रिझल्टंट वेक्टरच्या मॅग्निट्यूडचं एक्सप्रेशन मिळालं होतं. आणि आपण डायरेक्शन एक्सप्रेशन फाइंड आउट केलं होतं. अल्फा इज इक्वल टू द टॅन इनवर्स ऑफ बी साइन थीटा डिवाइडेड बाय द ए प्लस बी इंटू द कॉस थीटा. ओके, सो दिस इज द डायरेक्शन एक्सप्रेशन ऑफ द रिझल्टंट वेक्टर अँड मॅग्निट्यूड एक्सप्रेशन ऑफ द रिझल्टंट वेक्टर. तर या पद्धतीनं आपण या दोन फॉर्म्युलेनं रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड अँड द डायरेक्शन फाइंड आउट करत होतो. मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. तर आपण या ठिकाणी स्पेशल केस डिस्कस करूयात. स्पेशल केस. ओके, त्यातली पहिली स्पेशल केस आपण कन्सिडर केला. इफ थीटा इज इक्वल टू द 0 डिग्री, थीटा इज इक्वल टू द 0 डिग्री मीन्स वेक्टर ए अँड वेक्टर बी यांच्यामधला अँगल आपल्याला किती मिळालेला, 0 डिग्री मिळालेला आहे. हा काइंडेट करतो. सो गिवन वेक्टर्स आर पॅरलल टू इच अदर. दिलेले वेक्टर्स आपल्याला कसे दिले आहेत, पॅरलली दिलेले आहे. दॅट इज वेक्टर ए अँड वेक्टर बी आर पॅरलल वेक्टर, आर पॅरलल टू इच अदर, पॅरलल टू इच अदर. ओके, जेव्हा दोन वेक्टर्स पॅरलल असतात तर आपण तो केस ऑलरेडी डिस्कस केलेला आहे बघा. म्हणजे आपल्याला हा वेक्टर ए दिलेला आहे आणि हा दुसरा वेक्टर दिला होता वेक्टर बी. तर दोन्ही वेक्टर कसे होते, पॅरलल होते. आणि पॅरलल वेक्टरचे जेव्हा आपण ॲडिशन करतो त्याचा रिझल्टंट काय असतं आपण सांगितलेलं आहे. सपोज मॅग्नेट ऑफ द वेक्टर इज द ए अँड मॅग्नेट ऑफ द वेक्टर बी इज द बी. ओके, देन द रिझल्टंट वेक्टर हुज मॅग्निट्यूड इक्वल टू द सम ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ द गिवन वेक्टर. जो आपला रिझल्टंट वेक्टर मिळत होता त्या रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड काय होतं, सम ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ द गिवन वेक्टर. दिलेल्या दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा काय करायचा, सम करायचा. तो रिझल्टंट वेक्टरची काय असतं, मॅग्निट्यूड असतं. म्हणजे ए प्लस बी हे आपल्याला रिझल्टंट वेक्टरची काय मिळालं, मॅग्निट्यूड मिळालेलं आहे. ए प्लस बी एवढा लेंथचा. ओके, आपण एक वेक्टर ड्रॉ केला अँड डायरेक्शन इज द सेम ॲज दॅट ऑफ द गिवन वेक्टर. म्हणजे मला या पद्धतीनं वेक्टर एम आर मिळालेला आहे. याचा मिनिंग काय झाला, वेक्टर आर आणि वेक्टर ए मधला जो अँगल असेल तो अँगल अल्फा आपण सांगितलेला आहे. तो अल्फा इज इक्वल टू किती असतो, 0 असतो. कारण दोघांची डायरेक्शन कशी आहे, सेम आहे. आणि पॅरलल वेक्टर्स मधला अँगल किती असतो, 0 असतो. तर या ठिकाणी वेक्टर एच्या डायरेक्शनमध्ये वेक्टर आर असल्यामुळं मला या ठिकाणी अल्फा इज इक्वल टू काय मिळतो, 0 मिळतं. म्हणजे आपण या ठिकाणी डायरेक्शन देखील सांगितलेलं आहे. तोच केस मला या फॉर्म्युलेनं मिळतो का हे आपण या ठिकाणी पाहूयात. आपण वेक्टरच्या ॲडिशनच्या केसमध्ये हा केस डिस्कस केला होता. इफ टू वेक्टर्स आर पॅरलल टू इच अदर देन द रिझल्टंट वेक्टर हुज मॅग्निट्यूड इज इक्वल टू द sum of magnitude of the given vector and direction is the same as that of the given vector. तर या पद्धतीनं आपण अल्फा इज इक्वल टू 0 फाइंड आउट केलं. म्हणजे वेक्टर ए बरोबर ह्या वेक्टर आरचे अँगल किती या ठिकाणी 0 डिग्री असेल, कारण दोन्ही वेक्टर कसे आहेत, पॅरलली असतील. तर सेम केस आपल्याला या ठिकाणी मिळतो का आपण बघूयात. दोन वेक्टर मधला म्हणजे वेक्टर ए आणि वेक्टर बी मधला जो आपण अँगल कन्सिडर केलेला आहे, थीटा इज इक्वल 0 कन्सिडर केलेला आहे. मीन्स बोथ वेक्टर्स आर पॅरलल टू द इच अदर. देन रिझल्टंट वेक्टर हुज मॅग्निट्यूड आर इज इक्वल टू द अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab इंटू द कॉस थीटा. थीटा व्हॅल्यू किती ठिकाणी 0 डिग्री आहे. ओके, बट वी नो दॅट कॉस 0 डिग्री इज इक्वल टू द 1. कॉस 0 डिग्रीची व्हॅल्यू किती असतं, 1 असतं. तर आपल्याला एक्सप्रेशन मिळालेलं आहे आर इज इक्वल टू द अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. ओके, बिकॉज कॉस 0ची व्हॅल्यू किती ठिकाणी 1 झालेला आहे. म्हणजे आपल्याला एक्सप्रेशन काय मिळालेलं आहे, अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. ओके, तर या एक्सप्रेशनला मी या पद्धतीनं लिहितो. अंडर रूट ऑफ एक्सप्रेशनला आपण असं लिहू शकतो ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर. आपण याला या पद्धतीने लिहिलेला आहे ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय झाला, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. आताच आपण ए प्लस बी होल स्क्वेअर फॉर्म्युला पाहिलेला आहे. आता ह्या अंडर रूटमध्ये होल ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणजे त्याचा स्क्वेअर रूट काय निघाला आपल्याला, आर इज इक्वल टू द ए प्लस बी
म्हणजे जो रिझल्टंट वेक्टर असेल त्या रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड किती असेल, सम ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ द गिव्हन वेक्टर. सम ऑफ द कोणाचा सम आहे, मॅग्निट्यूड्स ऑफ द गिव्हन वेक्टर. दिलेल्या वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा काय तो सम आहे, जो की आपल्याला इथं पण तोच मिळालेला. आपण इनिशियली वेक्टर ॲडिशन आणि सबट्रॅक्शनच्या केसमध्ये हा पॉईंट आपण ऑलरेडी डिस्कस केला होता. जर दोन वेक्टर कसे असतील, पॅरल असतील, तर त्यांचा जो रिझल्टंट वेक्टर मिळतो त्या रिझल्टंट वेक्टरला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन असतं. मग त्याची मॅग्निट्यूड असते तर किती असते, डायरेक्शन काय असते, या गोष्टी आपण डिस्कस करताना सांगितलं होतं की मॅग्निट्यूड किती असते रिझल्ट वेक्टरची, तर दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा सम होऊन जी आपल्याला मॅग्निट्यूड मिळते ती मॅग्निट्यूड कोणाची असते, रिझल्टंट वेक्टरची असते. आणि डायरेक्शन काय असते, तर दिलेल्या वेक्टरची जी डायरेक्शन असते तीच डायरेक्शन रिझल्टंट वेक्टरची असते, असं आपण पॅरलल वेक्टरच्या केसमध्ये सांगितलं होतं. या केसमध्ये देखील या फॉर्म्युल्याहून देखील मला तेच मिळत आहे. ओके, दोन वेक्टर पॅरलली असतील तर त्यांच्या रिझल्टंट वेक्टरची जी मॅग्निट्यूड मिळालेली आहे, काय मिळालं आपल्याला, सम ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ द गिव्हन वेक्टर. दिलेल्या वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा काय मिळालं आपल्याला, सम मिळालेला आहे. ओके, देन आता आपण डायरेक्शन विषयी बोलूयात. डायरेक्शन काय मिळतं आपल्याला, ते अल्फा म्हणजे वेक्टर आर न वेक्टर ए बरोबर जो अँगल तयार केलेला आहे तो आपण अल्फा कन्सिडर केलेला आहे. जर वेक्टर आर जर एच्या डायरेक्शनमध्ये असेल तर अल्फा किती मिळाला पाहिजे आपल्याला, 0 मिळाला पाहिजे. या ठिकाणी तो 0 मिळतो का आपण चेक करूयात. अल्फा इज इक्वल टू, अल्फाचा फॉर्म्युला आहे टॅन इनवर्स ऑफ ओके बी इनटू द साइन थिटा व्हॅल्यू आहे 0 डिग्री डिवायडेड बाय द ए प्लस बी इंटू द कॉस 0 डिग्री. ओके, बट साइन 0 डिग्री इज इक्वल टू द 0. साइन 0ची व्हॅल्यू किती असतं, 0 असतं. मग या ठिकाणी वरती काय झालं बघा, अल्फा इज इक्वल टू द टॅन इनवर्स ऑफ 0 झालेला आहे. साइन 0ची व्हॅल्यू 0 आणि त्याला आपण या संख्येनं जरी डिवाइड केलं तर काय झालं, 0 झालं. सो टॅन 0ची व्हॅल्यू 0 असतं, मीन्स अल्फा इज इक्वल टू द 0 झालेला आहे. म्हणजे वेक्टर आर न वेक्टर ए सोबत जो अँगल तयार केलेला आहे तो किती या ठिकाणी 0 डिग्री आहे. म्हणजे रिझल्टंट वेक्टर तो तुम्हाला परत या दोन वेक्टरच्या काय मिळतो, डायरेक्शनमध्ये मिळतो. ओके, तर या पद्धतीनं आपण हा स्पेशल केसमध्ये पाहिलेला आहे. जर दोन वेक्टरमधला अँगल किती असेल, 0 डिग्री असतील, तर दोन वेक्टर पॅरलल असतील तर त्यांच्या रिझल्टंट वेक्टरची जी मॅग्निट्यूड असतं काय असं असेल, सम ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ द गिव्हन वेक्टर. आणि डायरेक्शन कशी असेल, सेम ॲज दॅट ऑफ द गिव्हन वेक्टर. समजा याच्यामध्ये मी आणखी एक स्पेशल केस अशी अप्लाय केलं, इफ ए इज इक्वल टू द बी. ओके, म्हणजे दोघांची मॅग्निट्यूड कशी असेल, सेम असेल. आपण दोन इक्वल वेक्टर कन्सिडर केला. ओके, वेक्टर ए इज इक्वल टू वेक्टर बी जर कन्सिडर केला तर ए प्लस ए इज इक्वल टू किती झालं आपल्याला, 2a झाला. म्हणजे आर इज इक्वल टू द ट्वाइस ऑफ द ए. ओके, म्हणजे कुठल्या वेक्टरच्या एका वेक्टरच्या ती रिझल्ट वेक्टरची मॅग्निट्यूड कशी असते, 2 टाइम्स असते. ओके, तर या पद्धतीने आपल्याला वेक्टर आर हा फक्त केव्हा कुठल्या केससाठी असेल, जर दोन्ही वेक्टर्स इक्वल वेक्टर असतील तर दोघांची पण मॅग्निट्यूड कशी असेल, सेम असेल आणि दोघं डायरेक्शन कशी असेल, सेम असेल, तरच आपण हा केस अप्लाय करू शकतोय. ओके, देन नेक्स्ट केसमध्ये बघूयात आपण. सेकंड केस, इफ थीटा is equal to the 90 degree. Okay, theta is equal to 90 degree means vector A and vector B are perpendicular to each other. Vector A आणि vector B कसे आहेत, परपेंडिक्युलर आहेत. हा समजा वेक्टर A आहे आणि आपला हा वेक्टर B दिलेला आहे. ओके, तर या दोघांमधला अँगल किती झाला ठिकाणी, 90 डिग्री दिलेला आहे. जर दोन वेक्टरमधला अँगल 90 डिग्री असेल तर त्यांचा आपण वेक्टर सम केला, त्यांचा एक रिझल्टंट फाइंड आउट केला, तो त्या रिझल्टंट वेक्टर जो आपल्याला मिळालेला आहे या दोन वेक्टरचा आपण काय फाइंड आउट केला, रिझल्टंट वेक्टर फाइंड आउट केला. रिझल्टंट वेक्टर, तर आपल्याला माहिती आहे रिझल्टंट वेक्टरला काय काय असतं, नंबर 1 मॅग्निट्यूड अँड सेकंड 1 डायरेक्शन, या दोन गोष्टी असतात. मग त्या रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड किती असेल आणि त्या रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन काय असेल, या दोन गोष्टी आपल्याला डिस्कस करायचं आहे. जर दोन वेक्टर कसे असतील, परपेंडिक्युलर असतील, तर मॅग्निट्यूड काढण्यासाठीच आपल्याकडे एक्सप्रेशन आहे, आर इज इक्वल टू द ओके आर इज इक्वल टू द अंडर रूट ऑफ a square plus b square plus 2ab into the cos theta. theta is equal to किती या ठिकाणी 90 डिग्री आहे and cos 90 is equal to किती असतं, 0 असतं. मग r is equal to काय मिळालं आपल्याला, अंडर रूट ऑफ a square plus b square मिळालं, because cos 90 डिग्री is equal to the 0.
कॉस 90 झिरो झाल्यामुळे एवढी टर्म काय झालं या ठिकाणी झिरो झालं, म्हणजे अंडर रूटमध्ये फक्त काय राहील ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर राहिलं. ओके, तर रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड एवढी असेल. जर दोन वेक्टर कसे असतील परपॅन्डिक्युलर असतील तर रिझल्टंट वेक्टरची आपलं डायरेक्शन मॅग्निट्यूड जी आहे रिझल्टंट वेक्टरची ती काय मिळेल अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मिळेल. परत समजा जर आपण इथं असं कन्सिडर केलं इफ ए इज इक्वल टू द बी, म्हणजे दोघांच्या मॅग्निट्यूड कसे असतील सेम असतील. आता मी वेक्टरली कन्सिडर केलं नाहीये, मी जर असं घेतलं वेक्टर ए इज इक्वल टू वेक्टर बी, याचा मिनिंग काय झाला डायरेक्शन पण सेम आहे. बघा दोघं डायरेक्शन सेम आहे का, वेक्टर आणि वेक्टर बीचे डायरेक्शन जर सेम असतात ते परपेंडिक्युलर होऊ शकतात का, नाही आहे. म्हणून फक्त मी तर काय कन्सिडर केलं ए इज इक्वल टू द बी, म्हणजे समजा दोघांची मॅग्निट्यूड सेम असू शकते, मग हे इक्वल वेक्टर नाही आहेत. फक्त मॅग्निट्यूड दोन वेक्टरचे कशा सेम आहे, पण इथं वेक्टर ए इज इक्वल टू वेक्टर बी घेतलेला आहे, याचा मिनिंग झाला डायरेक्शन पण सेम आहे आणि मॅग्निट्यूड पण कसं आहे सेम आहे. पण या केसमध्ये फक्त दोघांचे मॅग्निट्यूड सेम आहे, डायरेक्शन कसे आहे परपेंडिक्युलर आहे, तो केस आपण या ठिकाणी डिस्कस करतोय. इफ ए इज इक्वल टू द बी मीन्स मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर ए इज इक्वल टू द मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर बी. आपण या बीच्या जागेवर ए व्हॅल्यू पुट केलं तर मला आर इज इक्वल टू मिळेल अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर 2a स्क्वेअर मीन्स आर इज इक्वल टू द रूट 2 ए स्क्वेअरचं स्क्वेअर रूट किती निघालं ए मिळालेलं आहे. तर एवढाच केस या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचा. इफ ए इज इक्वल टू द बी म्हणजे दोन्ही वेक्टरची मॅग्निट्यूड कशी असेल सेम असेल, दोन वेक्टर परपेंडिक्युलर तर आहेत पण दोघांची मॅग्निट्यूड कशी असेल सेम असेल, तर तो रिझल्टंट जो वेक्टर आपल्याला मिळतो त्या रिझल्टंट वेक्टरची जी मॅग्निट्यूड असेल किती असेल रूट 2 टाइम्स ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ द एनी वन वेक्टर. कुठल्या एका वेक्टरची काय घ्यायचं मॅग्निट्यूड घ्यायचं, कारण दोघांची मॅग्निट्यूड कशी आहे सेम आहे. ओके, आता डायरेक्शन विषयी बोलत आपण या ठिकाणी. अल्फा इज इक्वल टू द टॅन इनवर्स ऑफ अल्फा इज इक्वल टू द टॅन इनवर्स ऑफ. ओके, डायरेक्शनच्या केसमध्ये बी इंटू द साइन थिटा व्हॅल्यू किती ठिकाणी 90 डिग्री आहे, कारण दोन वेक्टर कसे आहेत परपेंडिक्युलर आहे, डिवायडेड बाय द ए प्लस बी इंटू द कॉस थिटा व्हॅल्यू किती ठिकाणी 90 डिग्री आहे. सो अल्फा इज इक्वल टू द टॅन इनवर्स ऑफ वरती काय राहिलं ठिकाणी बी राहील, बिकॉज साइन 90ची व्हॅल्यू किती असतं 1 असतं, म्हणजे व्हॅल्यू 1 झालं तर ठिकाणी वरती काय राहिलं बी राहिलेलं आहे, डिवायडेड बाय द ए. ओके, कॉस 90ची व्हॅल्यू किती ठिकाणी 0 आहे, म्हणजे एवढी टर्म काय झालं ठिकाणी 0 झालं, म्हणजे या ठिकाणी फक्त काय राहील ए राहील. ओके, इथं लिहायचं साइन 90 डिग्री इज इक्वल टू द 1. राईट आहे, इथं आपण ऑलरेडी कॉस 90ची व्हॅल्यू लिहिलेली आहे. तर या पद्धतीनं मला अल्फा इज इक्वल टू द मिळेल बी डिवायडेड बाय द ए, मॅग्निट्यूड ऑफ द बी डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ द ए. ओके, तर या पद्धतीनं तो रिझल्टंट वेक्टरची आपण काय सांगितलेलं आहे डायरेक्शन या ठिकाणी सांगितलेलं आहे. जर दोन वेक्टर कसे असतील परपेंडिक्युलर असतील तर. आता याच्यामधला आपण एक थर्ड केस आपण आणखी डिस्कस करूयात. इफ थिटा इज इक्वल टू द 180 डिग्री. ओके, इथं लिहायचं दॅट इज वेक्टर ए अँड वेक्टर बी आर परपेंडिक्युलर टू इच अदर, परपेंडिक्युलर टू इच अदर. तर हे दोन वेक्टर कसे असतील परपेंडिक्युलर असतील तर. आता या ठिकाणी थिटा इज इक्वल किती आहे 180 डिग्री मीन्स टू वेक्टर्स आर अँटी पॅरलल टू इच अदर, दॅट इज वेक्टर ए अँड वेक्टर बी आर अँटी पॅरलल टू इच अदर. तर ते एकमेकाला कसे असतील अँटी पॅरलल असतील, तर तो केस आपण या ठिकाणी डिस्कस करतोय. ओके, तर आपण वेक्टरच्या ॲडिशनच्या केसमध्ये पहिल्यांदा डिस्कस केलेला आहे बघा. इफ टू वेक्टर्स आर अँटी पॅरलल टू इच अदर, टू वेक्टर्स आर अँटी पॅरलल टू इच अदर, जर दोन वेक्टर कसे असतील अँटी पॅरलली असतील तर, म्हणजे समजा हा वेक्टर ए दिलेला आहे आणि हा वेक्टर आपल्याला बी दिलेला आहे. राईट आहे, आणि वेक्टर ए ची जी मॅग्निट्यूड आहे ती किती या ठिकाणी ए आहे, वेक्टर बी ची मॅग्निट्यूड किती या ठिकाणी बी आहे. दोन्ही वेक्टर्स एक्झॅक्टली कसे आहेत अँटी पॅरलल आहेत एकमेकांना. तर त्या दोघांचा काय करायचं आपल्याला रिझल्टंट फाइंड आउट करायचा आहे, यांचा आपल्याला वेक्टर सम करायचा आहे, आणि वेक्टर सम करून जो आपल्याला रिझल्टंट मिळणार आहे त्या रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन या दोन गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. मग या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा आपण रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड विषयी बोलूयात. सो मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट वेक्टर इज इक्वल टू द डिफरन्स बिटवीन द मॅग्निट्यूड ऑफ द गिव्हन वेक्टर. दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा काय घ्यायचा डिफरन्स घ्यायचा,
आता मॅग्निट्यूड आपल्याला बीची कशी मिळत आहे ग्रेटर, कारण याची लेंथ ग्रेटर दिसत आहे. म्हणून आपण काय केलं मॅग्निट्यूड मध्ये डिफरन्स किती मिळाला आर, हे आपल्या रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड आहे आर इज इक्वल टू द बी मायनस ए. म्हणजे या दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा काय घेतला आपण डिफरन्स घेतला. सो दिस इज द मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट वेक्टर. नाउ डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट वेक्टर इज द सेम ॲज दॅट ऑफ द लार्जर वेक्टर. या दोन वेक्टर मधला जो लार्जर वेक्टर आहे तो लार्जर वेक्टर कोण आहे वेक्टर बी आहे. तर ती डायरेक्शन कोणाची असेल रिझल्टंट वेक्टरची असेल. तर समजा मी वेक्टर बी ला ए ला उचलून जर इथे ठेवला तर एवढी लेंथ काय झाली सबट्रॅक्ट झालं म्हणजे एवढासाच आपला काय असेल रिझल्टंट वेक्टर आर असेल आणि त्याची डायरेक्शन कोणाच्या डायरेक्शनमध्ये दाखवलं बीच्या डायरेक्शनमध्ये दाखवलं कारण की बी जो आहे तो लार्जर वेक्टर आहे. तर दोन अँटी पॅरल वेक्टरच्या केसमध्ये जर आपण याने विचार केला तर आपल्याला या पद्धतीने मिळतं. ओके, आणि समजा जर मी या ठिकाणी असं केलं असतं वेक्टर ए ला जर ग्रेटर घेतलं असतं. ओके, वेक्टर ए हा लार्जर वेक्टर आहे आणि वेक्टर बी हा स्मॉलर वेक्टर आहे. तर जो रिझल्टंट वेक्टर मिळणार आहे तो रिझल्टंट वेक्टरची जी मॅग्निट्यूड असेल परत किती असेल बिकॉज टू वेक्टर्स आर द अँटी पॅरल. हे दोन्ही वेक्टर कसे येतं अँटी पॅरल आहेत. So these two vectors are the anti-parallel to each other. Then the resultant vector whose magnitude is equal to the difference between the magnitude of the given vector. या दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा काय घ्यायचा डिफरन्स घ्यायचा. तर वेक्टर ए ची मॅग्निट्यूड ग्रेटर असल्यामुळं आपण त्या रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड घेतलं ए मायनस बी घेतलं. नाउ डायरेक्शन. सो डायरेक्शन ऑफ द वेक्टर आर इज सेम ॲज दॅट ऑफ द लार्जर वेक्टर. या दोन वेक्टर्स मध्ये जो लार्जर वेक्टर आहे तो लार्जर वेक्टर कुठला वेक्टर ए आहे म्हणजे त्या डायरेक्शन मध्ये आपण हा वेक्टर आर घेतला. समजा वेक्टर बी ला उचललं या ठिकाणी मी शिफ्ट केलं या पद्धतीनं तर राहिलेला वेक्टर काय असेल आपला हा वेक्टर आर असेल. ओके, आणि त्याची डायरेक्शन कोणाचे सेम असेल वेक्टर ए च्या. कशामुळे सेम आहे कारण हा वेक्टर ए आपला कुठला वेक्टर आहे लार्जर वेक्टर आहे. तर या पद्धतीनं आपण हे अँटी पॅरल वेक्टरचं सबट्रॅक्शन स्टडी केलेला होता. तोच आपल्याला या फॉर्म्युल्यावरून जे आपण रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड एक्सप्रेशन असेल किंवा रिझल्टंट वेक्टरचं डायरेक्शन एक्सप्रेशन जे आपण फाइंड आउट केलेलं आहे त्याच्यावरून देखील आपल्याला सेम रिझल्ट मिळतो का हे आपण ठिकाणी चेक करूया. जोपर्यंत आपण त्याचा प्रूफ घेत नाहीये जोपर्यंत आपण त्याला स्वतः यूज करत नाही तोपर्यंत आपण विश्वास ठेवणार नाहीये. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्याला सेम मिळतं का रिझल्ट तो आपण या ठिकाणी चेक करूयात कारण आपण हा लॉ ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण दोन वेक्टर आपल्याला सांगितलं अँटी पॅरल आहे ते मी केलं. दोघांमधला अँगल हा 180 डिग्री आहे. जो आपला रिझल्टंट वेक्टर मिळालेला आहे त्या रिझल्टंट वेक्टरची आपण मॅग्निट्यूड फाइंड आउट करूयात. ते आपल्याला किती मिळते आपण या ठिकाणी डिस्कस करूयात. सो आर इज इक्वल टू द अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab इंटू द कॉस 180 डिग्री. ओके, सो कॉस 180 डिग्रीची व्हॅल्यू किती असतं -1 असतं. कॉस 180 डिग्री इज इक्वल टू द -1 म्हणजे मला आर इज इक्वल टू मिळालं अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. सो कॉस 180 इज इक्वल टू द -1 म्हणजे प्लसचं काय झालं मायनस झालं -2ab राहिले या ठिकाणी. किती राहिले या ठिकाणी -2 इंटू द ab. ओके, ठीक आहे, मला थोडं वरती लिहितो या ठिकाणी. तर मला या पण लिहू शकतो का तर या ठिकाणी लिहा cos 180 डिग्री इज इक्वल टू द -1. cos 180 डिग्री इज इक्वल टू द -1. तर आपल्याला r इज इक्वल टू मिळेल r इज इक्वल टू द अंडर रूट ऑफ a मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर. तर मी याला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर -2ab ला त्या पद्धतीने लिहिलेलं आहे अंडर रूट ऑफ a मायनस बी होल स्क्वेअर. जर आपण त्याला स्प्लिट केलं तर आपल्याला परत तेच मिळेल म्हणजे एचा स्क्वेअर प्लस बीचा स्क्वेअर -2ab. तर त्याला आपण त्या पद्धतीने रिप्रेझेंट केलेलं आहे. तर मला फायनली आर इज इक्वल टू मिळेल आर इज इक्वल टू द होल ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणजे आपल्याला ते मिळेल a मायनस बी मिळालं. ओके, सो मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट वेक्टर आपल्याला परत किती मिळाला डिफरन्स बिटवीन द मॅग्निट्यूड ऑफ द गिवन वेक्टर. नाउ डायरेक्शन आपण डायरेक्शन फाइंड आउट करूयात. अल्फा इज इक्वल टू द टॅन इनवर्स ऑफ अल्फा इज इक्वल टू द टॅन इनवर्स ऑफ. आता आपण जो अल्फा अँगल घेतलेला आहे तो कुणाचा घेतलेला वेक्टर आर चा वेक्टर ए सोबतचा घेतलेला. आपण पाहिलं की अँटी पॅरलल वेक्टर जर असतील तर रिझल्टंट वेक्टर कुणाच्या डायरेक्शन मध्ये आहे वेक्टर ए च्या डायरेक्शन मध्ये आहे. रिझल्टंट वेक्टर कुणाच्या डायरेक्शन मध्ये आहे वेक्टर ए च्या डायरेक्शन मध्ये आहे. म्हणजे या ठिकाणी मला अल्फा किती मिळाला पाहिजे 0 मिळायला पाहिजे. बरोबर की नाही, अल्फा इज किती मिळायला पाहिजे 0 मिळायला पाहिजे. तो मिळतो का आपण या ठिकाणी चेक करूया. सो टॅन इनवर्स ऑफ फॉर्म्युला काय ठिकाणी तुला बी इंटू द साइन b into the sin theta value 180 degree divided by the a plus b into the cos 180 degree. Okay, then alpha is equal to the tan inverse of 0.
कारण की साइन 180 जी व्हॅल्यू असतं साइन 180 डिग्री इज इक्वल टू द 0. साइन 180 ची व्हॅल्यू किती असतं 0 असतं. म्हणजे मला अल्फा इज इक्वल टू काय मिळेल 0 मिळेल. याचा मिनिंग झाला की वेक्टर आर ची डायरेक्शन कोणाच्या डायरेक्शनमध्ये आहे वेक्टर एच्या डायरेक्शनमध्ये आहे म्हणून मला अल्फा इज इक्वल किती मिळेल 0 मिळेल. ओके तर या पद्धतीने आपण स्पेशल केसून एक डिस्कस केलेला आहे की हे आपलं होल अँड सोल रिझल्टंट वेक्टरचा मॅग्निट्यूड काढण्याचं एक्सप्रेशन आहे आणि हे अल्फा जे आहे ती रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन फाइंड करण्याचं एक्सप्रेशन आहे. जर मला हा थिटा माहित असेल दोन वेक्टरची मॅग्निट्यूडच माहित असतील ओके तर मी ऑब्विसली रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड सांगू शकतो ॲज वेल ॲज त्या रिझल्टंट वेक्टरची काय सांगू शकतो डायरेक्शन सांगू शकतो विथ रिस्पेक्ट टू द वेक्टर ए ॲज वेल ॲज द वेक्टर बी बीच्या रिस्पेक्टमध्ये देखील आपण काय सांगू शकतो या ठिकाणी डायरेक्शन सांगू शकतोय. ओके सो दिस इज अबाउट द मॅग्निट्यूड अँड द डायरेक्शन एक्सप्रेशन ऑफ द रिझल्टंट वेक्टर. तर या ठिकाणी आपण एक छोटासा क्वेश्चन घेऊयात या बेसिसवरती म्हणजे जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे हे आयडिया येऊन जाईल. एक सिंपल क्वेश्चन देतो मी या ठिकाणी. ओके सपोज आपल्याला दोन वेक्टर्स दिलेले आहेत वेक्टर ए अँड वेक्टर बी. सो मॅग्निट्यूड ऑफ दिस वेक्टर ए इज अ 3 युनिट म्हणजे आपल्याला ए ची व्हॅल्यू दिलेली आहे. वेक्टर ए ची मॅग्निट्यूड किती असेल ए असेल आणि ते आपल्याला किती दिलेलं आहे 3 युनिट दिलेले आहे. अँड मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर बी इज अ 4 युनिट म्हणजे आपल्याला बी ची व्हॅल्यू दिलेली आहे. And angle between vector A and vector B theta is equal to the 90 degree. ओके तर दोन वेक्टर मधला जो आपल्याला अँगल दिलेला आहे तो किती दिलेला आहे 90 डिग्री दिलेला आहे. आणि या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की एक्झॅक्टली हा जो वेक्टर आहे या दोन वेक्टरचा जो रिझल्टंट वेक्टर असेल वेक्टर आर त्या रिझल्टंट वेक्टरची जी मॅग्निट्यूड आहे आर ओके रिझल्टंट वेक्टरला काय काय असतं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन असतं. त्या रिझल्टंट वेक्टरची जी मॅग्निट्यूड आहे ती किती असेल आर असेल ती किती असेल ती आपल्या ठिकाणी फाइंड आउट करायची आहे. ॲज वेल ॲज त्या रिझल्ट वेक्टरची आपण डायरेक्शन देखील या ठिकाणी काय करू शकतो फाइंड आउट करू शकतोय. ओके तर सगळ्यात पहिल्यांदा आपण मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट वेक्टर काढूयात. आर इज इक्वल टू द अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab इंटू द कॉस थीटा. ओके तर हे रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचं आपलं फॉर्म्युला आहे. देन आर इज इक्वल टू द अंडर रूट ऑफ एचा स्क्वेअर तर एची व्हॅल्यू किती आहे 3 युनिट त्याचा स्क्वेअर केला की झाला 9 झाला प्लस बी स्क्वेअर मीन्सचा 4चा स्क्वेअर 16 प्लस 2 इंटू द ए व्हॅल्यू आहे 3 इंटू द बी व्हॅल्यू या ठिकाणी 4 ओके इंटू द कॉस 90 डिग्री बिकॉज थिटा आहे दोघांमधला किती ठिकाणी 90 डिग्री आहे आणि आपल्याला माहिती आहे कॉस 90ची व्हॅल्यू किती असतं 0 असतं म्हणून आपल्याला एवढी टर्म किती मिळाले 0 मिळाले राईट आहे. तर या ठिकाणी आर इज इक्वल टू काय राहील आर इज इक्वल टू द अंडर रूट ऑफ 16 प्लस 9 विच इज इक्वल टू द 25. सो आर इज इक्वल टू द 5 युनिट. तर आपला जो रिझल्टंट वेक्टर आहे त्या रिझल्टंट वेक्टरची जी मॅग्निट्यूड असेल ती मॅग्निट्यूड किती मिळाली आपल्याला 5 युनिट हे तिची मॅग्निट्यूड असेल. ओके देन डायरेक्शन जर विचार केला आपण या ठिकाणी तर अल्फा इज इक्वल टू द फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला अल्फा इज इक्वल टू द टॅन इनव्हर्स ऑफ बी इंटू द साइन थीटा डिवायडेड बाय द ए प्लस बी इंटू द कॉस थीटा. सो अल्फा इज इक्वल टू द टॅन इनव्हर्स ऑफ बी व्हॅल्यू जी आपल्याकडे तर बीची व्हॅल्यू किती ठिकाणी 4 आहे इंटू द साइन थीटा व्हॅल्यू किती ठिकाणी 90 डिग्री आहे डिवायडेड बाय ए व्हॅल्यू आहे 3 प्लस बीची व्हॅल्यू किती ठिकाणी बी व्हॅल्यू आहे 4 इंटू द कॉस 90 डिग्री. सो अल्फा इज इक्वल टू द टॅन इनव्हर्स ऑफ साइन 90 व्हॅल्यू किती असतं साइन 90 डिग्री इज इक्वल टू द 1 म्हणजे या ठिकाणी फक्त काय राहिलं 4 राहिलं डिवायडेड बाय हे 3 ॲज इट इज कॉस 90 व्हॅल्यू 0 म्हणजे एवढी टर्म काय झालं ठिकाणी 0 झालं म्हणजे या ठिकाणी काय राहिलं फक्त 4 डिवायडेड बाय 3 झालं. ओके तर तुम्ही जर व्हॅल्यू फाइंड आउट केलात तर तुम्हाला नियरली व्हॅल्यू ही 53 डिग्री समथिंग मिळेल. ओके नियरली इक्वल टू द 53 डिग्री म्हणजे तो जो दोन वेक्टर्स दिलेला आपल्याला हा वेक्टर ए दिलेला आहे आणि हा वेक्टर बी दिलेला आहे. ओके तर
ए पासून किती डिग्रीमध्ये 53 डिग्रीमध्ये हा रिझल्ट आणि या पद्धतीने मूव्ह झालेला आहे आपला. सो दिस इज द रिझल्ट ऑन वेक्टर आर. एक्झॅक्टली किती डिग्रीमध्ये गेलेला आहे तो 53 डिग्रीमध्येच गेलेला आहे या पद्धतीनं. ओके, आपला या पद्धतीने रिझल्ट ऑन वेक्टरचे आपण मॅग्निट्यूड सांगितलेलं आहे ते किती आहे 5 युनिट आहे आणि त्याची डायरेक्शन एक्झॅक्टली 53 डिग्री विथ रेस्पेक्ट टू द ए असेल, मग बीच्या रेस्पेक्टमध्ये देखील आपण या ठिकाणी सांगू शकतोय. सो दिस इज अबाउट द magnitude and the direction of the resultant vector. Okay.